एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतल्या नेस्को एक्झिबिशन सेंटर गोरेगाव इथं होणार आहे आणि या मेळाव्याची वेळ सायंकाळी 6 वाजता असल्याचं सांगण्यात आलंय। यंदाचा दसरा हा शेतकऱ्यांच्या बांधावर स्थळ बदललंय, परंपरा नाही अशी पोस्ट एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या ठिकाणाबद्दल माहिती देताना केली आहे। या मेळाव्यातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे इतर नेते काय घोषणा करतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। याआधी मेळाव्याचं ठिकाण आझाद मैदान ठरलेलं, मात्र पावसामुळे मैदानात चिखल झाल्यानं हे ठिकाण आता बदलण्यात आलंय। सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी सध्या त्या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याकडून अपडेट जाणून घेऊयात। सूरज, एकनाथ शिंदेंचा दसरा मेळाव्याचं ठिकाण बदलण्यात आलेलं आहे। दसरा मेळाव्यावर पावसाचं देखील सावट आहे, सध्या तिथली स्थिती काय आहे? कार्यकर्ते यायला सुरुवात झाली आहे का? निश्चितच शिवसेनेचा दसरा मेळावा जो होता तो आधी आझाद मैदानामध्ये पार पडणार होता, मात्र त्या दसरा मेळाव्यावरती पावसाचं सावट असल्यामुळे तो दसरा मेळावा जो आहे तो गोरेगाव येथील नेस्को या ठिकाणी आज होत आहे। आपण सध्या त्याच ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मेळाव्याची जय्यत तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेला आहे। भव्य असा स्टेज या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे आणि त्याच मंचावरून आज एकनाथ शिंदे नेमकं काय भाष्य करणार आहेत हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे, कारण दुसऱ्या ठिकाणी दादरमध्ये शिवतीर्थ या ठिकाणी ठाकरे गटाचा दसरा मेळावा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दसरा मेळाव्यामधून राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांची युती होणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार। त्यावरती नेमकं एकनाथ शिंदे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असलं तरी आता सर्व जे शिवसैनिक आहेत ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। एकनाथ शिंदे यांनी आधीच सांगितलेलं आहे की जिथे जिथे पूर परिस्थिती आहे तिकडे शिवसैनिकांनी पोहोचा, त्यांना मदत करा। त्यामुळे हा दसरा मेळावा आपण छोटाखाना करत आहोत आणि म्हणून कुठेतरी वरळीचं आपलं नेस्को गोरेगावचं नेस्को जे आहे ते निवडलेलं आहे आणि आता सर्व शिवसैनिक जे आहेत ते इथे या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। प्रत्येकाच्या हातामध्ये एकनाथ शिंदे यांचे पोस्टर आहेत, लाडका भाऊ एकनाथ शिंदे असे पोस्टर आहेत। उत्साहाचं वातावरण जे आहे ते सर्वच शिवसैनिकांमध्ये आहे। आज एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार आहेत, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ब्रँड यावरती नेमकं काय बोलणार ते पाहणं महत्त्वाचं आहे। थोड्या वेळातच एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे सूरज, तर एकंदरीत ठाकरे ब्रँडवर आता एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार आहेत, काय कोणत्या पद्धतीने ते स्वतःची भूमिका मांडणार आहेत हे पाहणं एकंदरीत महत्त्वाचं आहे। एकंदरीत गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज आवाज घुमणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।